गुड मॉर्निंग स्टुडंट्स, कसे आहात? अकाउंटचे प्रॉब्लेम सोडवत आहे ना? आज मी ॲडमिशन ऑफ अ पार्टनर या टॉपिकमधला आणखीन एक प्रॉब्लेम घेऊन आलेलो आहे. तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे तो प्रॉब्लेम. मार्च 2017 बोर्ड एक्झामचा प्रॉब्लेम आहे. राम अँड मदन वेअर पार्टनर्स इन अ फर्म शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली. हा शब्द आपल्याला महत्त्वाचा आहे. इक्वली त्यांनी प्रॉफिट शेअर करतात. हा ओल्ड रेशो आहे त्यांचा. हा ओल्ड रेशो. इक्वली याचा अर्थ 1:1. त्यानंतर बॅलन्स शीट दिलेली आहे आणि खाली ॲडजस्टमेंट्स. हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही हा प्रॉब्लेम लिहून घ्या. आपण प्रॉब्लेम सोडवूया. कॅपिटल, नेहमीप्रमाणे कॅपिटलसाठी आपण अकाउंट तयार करतोय. बाय ब्रॉट डाऊन. कॅपिटल अकाउंटच्या बायला या अमाऊंट्स ब्रॉट डाऊन करायच्या. जनरल रिझर्व कॅपिटलच्या क्रेडिटला येतं आणि सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटीला येतात. सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटीला आणि जनरल रिझर्व कॅपिटलच्या क्रेडिटला. या इक्वली म्हणजे या ओल्ड रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं राम आणि मदनला. प्लांट अँड मशिनरी असेट, फर्निचर असेट, सन्ड्री डेटर्स असेट, RDD पेंडिंग ठेवूया आपण. ॲडजस्टमेंट काय आल्या का पाहूया. स्टॉक असेट, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. जनरली एखाद्या प्रॉब्लेममध्ये एकतर कॅश असतं किंवा बँक असतं, पण या प्रॉब्लेममध्ये दोन्ही आलेलं आहे, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. आपण बँक अकाउंट ओपन करूया आणि कॅश इन हँड ॲज इट इज ठेवूया. त्यामुळे कॅश इन हँड असेटला येईल. कॅश ॲट बँक त्याच्यासाठी आपण अकाउंट ओपन करणार आहोत आणि त्या अकाउंटच्या डेबिटला टू ब्रॉट डाऊन, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन येईल. ॲडजस्टमेंट. ऑन 1 एप्रिल 2012 सोहम वॉज ॲडमिटेड ॲज अ पार्टनर इन द फर्म. 1 एप्रिल 2012ला ही जी डेट आहे 1 एप्रिल 2012 ही न्यू बॅलन्स शीटला डेट लिहायची. ही ओल्ड बॅलन्स शीटची डेट 31 मार्च. आणि या 1 एप्रिल 2012ला सोहमला पार्टनर म्हणून घेतलेला आहे. सोहम इज टू ब्रिंग इन ₹1 lakh ॲज हिज कॅपिटल. सोहमने 1 लाख रुपये कॅपिटल आणलेलं आहे. आपल्या प्रॉब्लेम सोडवण्याचे स्टेप्स तुम्हाला माहीत आहेत. याच्यामध्ये बॅलन्स शीट ट्रान्सफर करायची आहे. त्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये नवीन भागीदाराच्या कॅपिटल आणि गुडविलची एंट्री करतो आहे आपण. कॅपिटलची एंट्री तुमच्या स्क्रीनवर आली आहे पहा. कॅपिटल आणल्याची एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू सीज कॅपिटल अकाउंट. त्यामुळे ह्या सोहमनं आणलेल्या कॅपिटलची एंट्री आपण करणार आहोत कॅश टू सी. ही इज टू बी गिवन 1/3 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. आता इथं रेशो आला, त्याचा 1/3 रेशो आहे. पुन्हा आपण रेशोमध्ये येऊया. रेशोचे 2 प्रकार आहेत. इफ सॅक्रिफाईस रेशो इज नॉट गिवन अँड इफ ओल्ड अँड न्यू रेशो इज गिवन. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला एक इक्वली म्हणजे ओल्ड रेशो दिलेला आहे आणि नेक्स्ट या ॲडजस्टमेंटमध्ये न्यू पार्टनरचा 1/3 शेअर दिलेला आहे. याचा अर्थ हा प्रॉब्लेम रेशोचा पहिल्या प्रकारात येतो का दुसऱ्या प्रकारचा येतो? करेक्ट, हा रेशोचा पहिला प्रकार आहे. फर्स्ट मेथड आहे. इफ सॅक्रिफाईस रेशो इज नॉट गिवन. तुम्हाला हवं असेल तर इथं तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये दिले पहा. एक एक्झाम्पल घेतलं आपण. अजय अँड विजय आर इक्वल पार्टनर्स. हा झाला ओल्ड रेशो. दे डिसाइडेड टू ॲडमिट जय इन द फर्म फॉर 1/4 शेअर. जय 1/4 शेअरसाठी आलेला आहे. फाइंड आउट न्यू रेशो. सेम असाच प्रॉब्लेम आहे, म्हणजे हा रेशोचा पहिला प्रकार आहे प्रॉब्लेमचा. त्यामुळे इथं आपण सुरुवातीला लिहिणार आहोत R1 रेशोचा पहिला प्रकार. आता हे रेशोचा प्रकार आपल्याला का ठरवावं लागतं? कारण गुडविलची ॲडजस्टमेंट करण्यासाठी. जर रेशोचा प्रकार पहिला असेल पहिल्या मेथडमध्ये तर ओल्ड रेशोमध्ये, रेशोचा प्रकार दुसरा असल्यास सॅक्रिफाईस रेशोमध्ये वाटायचा. इथं ओल्ड रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. इथं पुन्हा रेशोचा प्रकार पहिला असल्यास ओल्ड रेशोमध्ये आणि दुसरा असल्यास सॅक्रिफाईस. त्यामुळे इथं आपण पहिल्यांदा ठरवतोय की रेशोचा प्रकार प्रॉब्लेममध्ये कुठला आलेला आहे. हा R1चा प्रॉब्लेम आहे, रेशो नंबर 1चा प्रॉब्लेम आहे. नेक्स्ट. गुडविल ऑफ द फर्म टू बी रेज्ड ॲट ₹30,000. यातला हा शब्द महत्त्वाचा, रेज्ड.
पुन्हा मी गुडविलच्या पेजवर येतोय. गुडविलच्या 3 मेथड्स आहेत. पहिली मेथड ब्रिंग इन कॅश, सेकंड गुडविल रेज्ड ऑब्लिक ओपनड आणि थर्ड गुडविल रेज्ड ऑब्लिक ओपनड अँड रिटर्न ऑफ. आता प्रॉब्लेममध्ये पाहूया. गुडविल ऑफ द फर्म टू बी रेज्ड, इथं रेज्ड आलेलं आहे म्हणजे मेथड नंबर एक तर 2 असेल किंवा 3 असेल. आणि पुन्हा आपण प्रॉब्लेम वाचून पाहूया. गुडविल ऑफ द फर्म टू बी रेज्ड ॲट ₹30,000. गुडविल 30,000 रुपयाने रेज करायचं, ओपन करायचं आहे. जेव्हा न्यू पार्टनर गुडविलची अमाऊंट कॅशमध्ये आणू शकत नाही तेव्हा गुडविल अकाउंट रेज केला जातो किंवा ओपन केला जातो. थर्ड ॲडजस्टमेंट, इट वॉज डिसाइडेड दॅट गुडविल शुड नॉट बी ॲपियर इन द बुक्स ऑफ फर्म. असं ठरलं की गुडविल पुन्हा पुस्तकात दिसणार नाही. याचा अर्थ गुडविल राईट ऑफ करायचा आहे, रिटर्न ऑफ करायचा आहे. म्हणजे गुडविलची मेथड कुठली झाली पहा. सेकंड ॲडजस्टमेंटमध्ये म्हणतात ते रेज्ड आणि थर्ड ॲडजस्टमेंटमध्ये म्हणतात रिटर्न ऑफ. शुड नॉट बी ॲपियर, गुडविल आपल्या पुस्तकामध्ये पुन्हा दिसणार नाही आहे, याचा अर्थ गुडविल रिटर्न ऑफ करा, काढून टाका. म्हणजे गुडविलची मेथड झाली गुडविल रेज्ड अँड रिटर्न ऑफ. आपण गुडविलच्या मेथडमध्ये येऊया. करेक्ट, मेथड नंबर 3 गुडविल रेज्ड अँड रिटर्न ऑफ. ही गुडविलची थर्ड मेथड आहे. आपण पहिल्यांदा प्रॉब्लेमला लिहूया. इथं R1 लिहिलेलं आहे, त्याच्या खालील्या G3 गुडविल मेथड नंबर 3 G3. आता G3 मध्ये नेमकं काय होतं पहा. गुडविलची जर ही थर्ड मेथड आली तर याच्यामध्ये तुमच्या स्क्रीनवर आलेलं आहे गुडविल मेथड नंबर 3. याच्यामध्ये पहिली एंट्री करायची गुडविल अकाउंट डेबिट टू एज कॅपिटल बीज कॅपिटल आणि दुसरी एंट्री रिटर्न ऑफची एज कॅपिटल अकाउंट डेबिट, बीज कॅपिटल अकाउंट डेबिट, सीज कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. या 2 जर्नल एंट्रीज होतात जर गुडविलची मेथड नंबर 3 आली, गुडविल रेज्ड अँड रिटर्न ऑफ किंवा गुडविल ओपनड अँड रिटर्न ऑफ. आता इथं हे जे डिस्ट्रीब्युशन करणार आहोत आपण गुडविल अकाउंट डेबिट टू एज कॅपिटल बीज कॅपिटल, इथं पुन्हा आपण लक्षात ठेवायचं रेशोचा प्रकार पहिला असल्यास ओल्ड रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं, रेशोचा प्रकार दुसरा असल्यास सॅक्रिफाईस रेशोमध्ये. आपल्या प्रॉब्लेममध्ये R1 आलेला आहे म्हणजे हा आहे रेशोचा प्रकार पहिला, त्यामुळे हे गुडविल आपण ओल्ड रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. आणि रिटर्न ऑफ करताना मात्र इथं काही आपण विचार करायचा नाही, न्यू रेशोमध्ये रिटर्न ऑफ करायचं, न्यू रेशोमध्ये रिटर्न ऑफ करायचं. पुन्हा आपण प्रॉब्लेममध्ये येऊया. आपल्याला इथे एक ओल्ड रेशो दिलेला आहे आणि इथं 1/3 हा न्यू पार्टनरचा रेशो दिलेला आहे. या तिन्ही राम, मदन आणि थर्ड पार्टनर आपला सोहम यांचा न्यू रेशो दिलेला नाही आहे. याचा अर्थ या प्रॉब्लेममध्ये आपल्याला न्यू रेशो कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला न्यू रेशो कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. याच्या अगोदरचे जे आपण प्रॉब्लेम सोडवलेले आहेत त्याच्यामध्ये कुठेही आपण न्यू रेशो कॅल्क्युलेट केला नव्हता, कारण तिथं मेथड नंबर 3 आलेली नव्हती. हा पहिलाच प्रॉब्लेम आहे ज्याच्यामध्ये गुडविलची मेथड नंबर 3 आलेली आहे गुडविल रेज्ड अँड रिटर्न ऑफ, ज्याच्यामध्ये गुडविल रिटर्न ऑफ करण्यासाठी म्हणजे गुडविल काढून टाकण्यासाठी न्यू रेशो शोधावा लागतो, जो आपल्याला या प्रॉब्लेममध्ये दिलेला नाही. आपण उत्तर सोडवत असताना हा न्यू रेशो फाइंड आउट करणार आहोत. आता हा न्यू रेशो कसा फाइंड आउट करायचा याचे सुद्धा प्रॉब्लेम झालेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे ॲडमिशन ऑफ अ पार्टनर याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी रेशो कसा फाइंड आउट करायचा, न्यू रेशो फाइंड आउट करायचा त्याचे काही प्रॉब्लेम घेतलेले आहेत. ते तुम्ही सोडवले नसले तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अकाउंटन्सीची प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये गेला तर तुम्हाला ते सगळे हाऊ टू कॅल्क्युलेट न्यू रेशो याचे प्रॉब्लेम मिळतील. ते पहिल्यांदा प्रॉब्लेम सोडवा आणि मग या प्रॉब्लेममध्ये या. इथं तुमच्या स्क्रीनवर आलेलं आहे कसं न्यू रेशो कॅल्क्युलेट करायचं, हे आपण नंतर कॅल्क्युलेट करूया. आता फक्त आपण लक्षात ठेवायचं आपल्याला न्यू रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. नेक्स्ट, आता रिटर्न ऑफची एंट्री लिहायची राहिली आपली. रिटर्न ऑफची एंट्री काय, एज कॅपिटल अकाउंट डेबिट, बीज कॅपिटल अकाउंट डेबिट, सीज कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट आणि न्यू रेशोमध्ये. आपण प्रॉब्लेममध्ये इथं लिहूया रिटर्न ऑफची एंट्री गुडविल अकाउंट डेबिट टू एज कॅपिटल अकाउंट टू बीज कॅपिटल अकाउंट अँड हे झाली गुडविलची डिस्ट्रीब्युशनची एंट्री पहिली, गुडविल अकाउंट डेबिट टू एज कॅपिटल ओल्ड रेशोमध्ये. आणि रिटर्न ऑफची एंट्री इट वॉज डिसाइडेड त्याची एंट्री येईल एज कॅपिटल अकाउंट डेबिट, बीज कॅपिटल अकाउंट डेबिट, सीज कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट हे न्यू रेशोमध्ये. पहा मी पुन्हा रिपीट करतोय. गुडविलची मेथड नंबर 3 आहे. मेथड नंबर 3 आल्यानंतर पहिली एंट्री गुडविल अकाउंट डेबिट टू एज कॅपिटल बीज कॅपिटल, इथं रेशोचा पहिला प्रकार आहे त्यामुळे ओल्ड रेशोमध्ये येईल. इथं मांडलेला आहे गुडविलची एंट्री
गुडविल अकाउंट डेबिट टू एज कॅपिटल बीज कॅपिटल ओल्ड रेशोमध्ये. आणि नेक्स्ट रिटर्न ऑफची एंट्री एज कॅपिटल बीज कॅपिटल सीज कॅपिटल टू गुडविल न्यू रेशोमध्ये इथं मांडलेलं आहे. एज कॅपिटल अकाउंट डेबिट बीज कॅपिटल अकाउंट डेबिट सीज कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट न्यू रेशोमध्ये. इथं गुडविलची ॲडजस्टमेंट संपलेली आहे. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे फर्निचर टू बी डेप्रिसिएटेड. फर्निचर डेप्रिसिएट करायचं आहे, फर्निचरला टिक मार्क करा, मी हायलाईट करतो आहे. अँड स्टॉक वॉज व्हॅल्यूड, स्टॉकला पण टिक मार्क करा, मी स्टॉक पण हायलाईट केलेले आहेत. आता फर्निचर डेप्रिसिएट करायचे आहेत. डेप्रिसिएशन याचा अर्थ असेटला आपण मायनस करतो आहे, ए मायनस, आणि याचा सेकंड इफेक्ट डेबिटला घ्यायचा. कुठल्या डेबिटला घ्यायचा तर P&L ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला, कारण डेबिटला तोटा आपण रेकॉर्ड करतो आहे. डेप्रिसिएशन हा आपला तोटा आहे, लॉस आहे. स्टॉक व्हॅल्यूड ॲट ₹70,500. स्टॉकची किंमत 70,500 रुपये झाली. स्टॉकची किंमत किती आहे 68,000 आणि आता किती झाली 70,500. याचा अर्थ इन्क्रीज झाली का डिक्रीज झाली, इन्क्रीज. त्यामुळे आपल्याला असेटला ते प्लस करावे लागणार. पहिला इफेक्ट ए प्लस आणि सेकंड इफेक्ट असेट आपला इन्क्रीज झाला की तो आपला फायदा असतो. असेट इन्क्रीज झाला की तो फायदा, आणि फायदा आपण कुठं रेकॉर्ड करतो, इथं क्रेडिटला रेकॉर्ड करतो. इथं लिहिले फायदा क्रेडिटला, त्यामुळं याचा सेकंड इफेक्ट क्रेडिट येईल. स्टॉकला पण टिक मार्क केलेली आहे आपण आणि फर्निचरला पण टिक मार्क केलेली आहे. नेक्स्ट संपल्या, ॲडजस्टमेंट कंप्लीट झाल्या. आता डेटर्सबद्दल काही ॲडजस्टमेंट आलेली नाही आहे आणि RDD बद्दल पण काही उल्लेख नाही आहे. त्यामुळे हे डेटर्स आणि RDD ॲज इट इज आपल्या उत्तरामध्ये लिहायचे आहेत, जसे तसे आपल्या उत्तरामध्ये लिहायचे आहेत. ठीक आहे. नेहमीप्रमाणे तुम्ही एक फॉर्मॅट तयार केला असेल, ब्लँक फॉर्मॅट तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे, पहा समोरासमोरच्या पेजवर. डाव्या पेजवर इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट हा साधारणतः 8 ओळीचा असेल. त्याच्याखाली कॅपिटल अकाउंट राम मदन सोहम हा एक 8 ओळीचा असेल. कॅपिटल अकाउंटच्या बायला लिहा बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. नेक्स्ट त्याच्याखाली बँक अकाउंट तो एक साधारणतः 6 ओळीचा असेल. त्याच्या डेबिटला लिहा टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. आणि नेक्स्ट पेजवर समोरच्या पेजवर साधारणतः एक 16 ओळीची एक ब्लँक बॅलन्स शीट हा आपला स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. कोणताही प्रॉब्लेम सोडवण्याच्या अगोदर अशा प्रकारे एक फॉर्मॅट तयार करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम सोडवायला सोपं जातं. ठीक आहे. आपला प्रॉब्लेम वाचून झालेला आहे. आता आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करणार आहोत. तुम्ही हा फॉर्मॅट तयार केला असेल. कॅपिटल अकाउंट राम मदन बाय ब्रॉट डाऊन आहे 1 लाख. कॅपिटल अकाउंट तयार केलेलं आहे, त्यांच्या बायला येईल बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. फर्स्ट पार्टनर 1 लाख, सेकंड पार्टनर 1 लाख, थर्ड पार्टनर कॉलममध्ये डॅश. नेक्स्ट जनरल रिझर्व कॅपिटलच्या क्रेडिटला 40,000 इन द ओल्ड रेशो, हे ओल्ड रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे बाय जनरल रिझर्व. ओल्ड रेशो इक्वल आहे, त्यामुळं 40,000 जनरल रिझर्व दोघांना इक्वली डिस्ट्रीब्यूट होईल. फर्स्ट पार्टनरला मिळेल 20,000, सेकंड पार्टनर 20,000 आणि न्यू पार्टनर डॅश. नेक्स्ट सन्ड्री क्रेडिटर्स कुठे येतात, लायबिलिटीला येतात. क्रेडिटर्सला ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळे क्रेडिटर्स आउटरला येतील. सन्ड्री क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला ₹55,300. क्रेडिटर्स 55,300. बॅलन्स शीट लायबिलिटी कंप्लीट झाली. आता असेट लिहूया. प्लांट फर्निचर डेटर्स, त्यातले फर्निचर इनरला येतील आणि डेटर्स पण इनरला येतील, कारण RDDची ॲडजस्टमेंट आहे. प्लांट मात्र आउटरला जातील असेटला. प्लांट अँड मशिनरी आउटर कॉलम ₹90,000. फर्निचर इनर कॉलम ₹15,000, त्याला ॲडजस्टमेंट आहे, एक ओळ ब्लँक सोडा. नेक्स्ट डेटर्स इनर कॉलम 92,600. पहा डेटर्सबद्दल कुठलीही ॲडजस्टमेंट आली नाही, RDDचा काही उल्लेख नाही आहे, त्यामुळे हे डेटर्स आपल्या उत्तरामध्ये आपण ॲज इट इज लिहिणार आहोत. 92 - 1,600 डेटर्स लेस RDD 1,600, आउटरला 91,000. नेक्स्ट स्टॉक टिकमार्क आहे, इनरला 68,000 आणि कॅश असेटला 4,200. स्टॉक
tick mark inner column 68, cash in hand outer column rupees 4200. नेक्स्ट कॅश ॲट बँक टू ब्रॉट डाऊन, आपण बँक अकाउंट तयार केला, बँकच्या टूला डेबिटला ब्रॉट डाऊन अमाऊंट 27,100, बँक टू बॅलन्स ब्रॉट डाऊन रुपीज 27,100. नेक्स्ट बॅलन्स शीट कंप्लीट झालेली आहे. आता ॲडजस्टमेंट, सोहम इज टू ब्रिंग रुपीज 1 लाख ॲज हीज कॅपिटल, त्यानं 1 लाख रुपये कॅपिटल आणलेलं आहे. कॅपिटल आणल्याची एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू सीज कॅपिटल अकाउंट, कॅश अकाउंट डेबिट, कॅशच्या ऐवजी आता आपण बँक म्हणूया, बँक अकाउंट डेबिट टू सीज कॅपिटल अकाउंट, सी म्हणजे आपला सोहम, टू सोहम्स कॅपिटल अकाउंट रुपीज 1 लाख. एका अकाउंटच्या डेबिटला दुसऱ्या अकाउंटच्या क्रेडिटला, म्हणजे सोहम अकाउंटच्या क्रेडिटला येईल बाय बँक अकाउंट. फर्स्ट कॉलम डॅश, सेकंड कॉलम डॅश आणि थर्ड कॉलममध्ये 1 लाख. नेक्स्ट गुडविल ऑफ द फर्म टू बी रेज्ड ॲट रुपीज 30,000, 30,000 रेज करायचे आहेत आणि कोणत्या रेशोमध्ये रेज करायचे आहे, ओल्ड रेशोमध्ये. त्याची जर्नल एंट्री येते गुडविल अकाउंट डेबिट टू एज कॅपिटल अकाउंट क्रेडिट बीज कॅपिटल अकाउंट क्रेडिट, म्हणजे गुडविल अकाउंटच्या डेबिटला येईल आणि ए आणि बी कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला येईल. आपण गुडविल अकाउंट तयार केलेलं नाही आहे, आपल्याला सांगितलं नाही. आपल्याला काय सांगितलं आहे पहा प्रॉब्लेममध्ये, एक प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, नेक्स्ट कॅपिटल अकाउंट आणि नेक्स्ट बॅलन्स शीट, एवढंच प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण गुडविल अकाउंट प्रिपेअर केलेलं नाही. तुम्ही केला असाल तर गुडविलच्या डेबिटला टू एज कॅपिटल बीज कॅपिटल हे मांडा आणि सेकंड इफेक्ट ए आणि बीच्या क्रेडिटला येईल बाय गुडविल अकाउंट. हा ए आणि बी कॅपिटल अकाउंट आहे, एज कॅपिटल बीज कॅपिटल सीज कॅपिटल, त्याच्या क्रेडिटला येईल बाय गुडविल अकाउंट, बाय गुडविल अकाउंट. पहा हे ओल्ड रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे आणि गुडविलची अमाऊंट आहे 30,000. ओल्ड रेशो त्यांचा किती आहे, इक्वल आहे, म्हणजे दोघांना समान येईल 30,000, म्हणजे फर्स्ट पार्टनर येईल 15,000 अँड सेकंड पार्टनर येईल 15,000, थर्ड पार्टनर कॉलममध्ये डॅश येईल. ही झाली गुडविलची फर्स्ट जर्नल एंट्री. नेक्स्ट इट वॉज डिसाइडेड दॅट गुडविल शुड बी नॉट अपियर इन द बुक्स ऑफ फर्म, गुडविल हे पुस्तकात दिसणार नाही, याचा अर्थ गुडविल रिटर्न ऑफ करा. रिटर्न ऑफ मगाशी सांगितल्याप्रमाणे रिटर्न ऑफची एंट्री येते एज कॅपिटल अकाउंट डेबिट बीज कॅपिटल अकाउंट डेबिट सीज कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. कोणत्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, हे न्यू रेशोमध्ये. आपल्याला प्रॉब्लेममध्ये न्यू रेशो दिला आहे का, नाही. इथं हा ओल्ड रेशो आहे, इक्वल 1/2 आणि फक्त न्यू पार्टनरचा 1/3 रेशो दिलेला आहे. न्यू रेशो हे ह्या तिघांचा न्यू रेशो पाहिजे, ए बी आणि सी तिघांचा न्यू रेशो. आता हा न्यू रेशो आपण कॅल्क्युलेट पहिल्यांदा करूया आणि मग ही जर्नल एंट्री करूया. न्यू रेशो, हाऊ टू कॅल्क्युलेट न्यू रेशो. हा न्यू रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा पहा. रेशोचा प्रॉब्लेम झालेले आहेत. समजा हा पहिला प्रकार आहे, आपल्या प्रॉब्लेममध्ये पण पहिला प्रकार आहे, तसं या मेथडनं आपण न्यू रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजे 1 मायनस न्यू पार्टनर्स रेशो, त्यानंतर येणाऱ्या उत्तरानं दोघांच्या रेशोला मल्टिप्लिकेशन करायचं आणि शेवटी त्यांचा पाया समान करून एक न्यू रेशो कॅल्क्युलेट करायचा. ठीक आहे, आता आपण हे प्रत्यक्षात करून पाहूया कसं करायचं आहे. यांचा ओल्ड रेशो आहे इक्वल 1/2 आणि याचा न्यू रेशो आहे सोहमचा 1/3. सोहमचा न्यू रेशो आहे 1/3. ठीक आहे, पहिली स्टेप येते 1 मायनस 1/3, 1 मायनस 1/3 म्हणजे 1 मधून या न्यू पार्टनरचा रेशो मायनस करायचा. याचं उत्तर खूप सोपं आहे, या 3 मधून 1 घालवायचा आणि हा जो पाया 3 आहे तो तसाच ठेवायचा. 2/3 त्याचा आन्सर आलं 2/3. या 2/3नं हे जे ओल्ड पार्टनर्स आहेत ए आणि बी यांच्या रेशोला मल्टिप्लिकेशन करायचं. फर्स्ट येईल अजयज न्यू रेशो इज इक्वल टू, अजयज न्यू रेशो इज इक्वल टू 2/3 मायनस 2/3 इंटू 1/2. 2/3 हे आणि 1/2 कुठला आला तर त्याचा ओल्ड रेशो, इक्वल रेशो, इक्वल म्हणजे 1/2. ठीक आहे, 2/3 इंटू 1/2
याचं उत्तर येतं 2/6, 2/6. हा झाला अजयज न्यू रेशो. सेम अशाच प्रकारे आपण सेकंड पार्टनरचा विजयचा न्यू रेशो कॅल्क्युलेट करूया. विजयज न्यू रेशो इज इक्वल टू 2/3 आपण मल्टिप्लिकेशन केलेलं आहे, त्याचा पण ओल्ड रेशो सेम आहे, 1/2 आहे, त्याचा आन्सर सेम आलं 2/6. आता पुन्हा आपण तिघांचा न्यू रेशो मांडूया. आपल्याला फर्स्ट पार्टनरचा मिळाला 2/6, सेकंड पार्टनर 2/6 आणि न्यू पार्टनरचा दिलेलाच आहे ऑलरेडी. आपले 3 पार्टनर्स आहेत आर, एम आणि एस. 2/6, 2/6 आणि 1/3 हा त्याचा 1/3 आहे. आता यांचा बेस समान करायला पाहिजे. एक तर सर्वत्र 6 आणायला पाहिजे किंवा सर्वत्र 3 आणायला पाहिजे. इथं 6 आणणं सोपं आहे, कारण अंशाला आणि छेदाला आपण समान रकमेनं गुणलं तर इथं छेदामध्ये 6 येऊ शकतात. त्यामुळे आपण इथं 2 आणि 2/2 गुणणार आहोत, तर त्याचं उत्तर येईल 2 के 2 आणि 3 दोन्ही 6. आता रेशो काय झाला पहा, याचा आहे असा राहिला 2/6, याचा पण आहे असा राहिला, कारण आपण त्याला काय मल्टिप्लिकेशन केलेलं नाही आहे, त्यामुळे तो येईल 2/6. आणि याचा मात्र 1/3चा काय झाला 2/6 झाला. पहा, रामचा 2/6, मदनचा 2/6 आणि सोहमचा 2/6. यांचा आता छेद समान आहे. छेद समान आहे म्हणजे याचा रेशो काय झाला 2:2:2. आणखी भाग जातोय 2 के 2, 2 के 2, म्हणजे यांचा न्यू रेशो आला 1:1:1. सगळ्यांचा रेशो समान इक्वल आहे, एकास 1, एकास 1. ठीक आहे. आता हा न्यू रेशो आपण का कॅल्क्युलेट केला, कारण इथं हे जे गुडविल डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, गुडविलची दुसरी एंट्री करायची आहे, ही आपल्याला न्यू रेशोमध्ये करायची आहे. आणि आताच आपण न्यू रेशो फाइंड आउट केलेला आहे, तो येतो 1:1:1, म्हणजे हा न्यू रेशो इक्वल आहे. याचा अर्थ हे जे गुडविल राईट ऑफ करणार आहे आपण ए आणि बी आणि सीला, ते इक्वली राईट ऑफ करायचं आहे या न्यू रेशोमध्ये. न्यू रेशो 1:1:1 मध्ये याची एंट्री ए इज कॅपिटल अकाउंट डेबिट, बी इज कॅपिटल अकाउंट डेबिट, सी इज कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. आपण एंट्री करूया. ए इज कॅपिटल अकाउंट डेबिट, बी इज कॅपिटल अकाउंट डेबिट, सी इज कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, टू गुडविल अकाउंट. गुडविलची अमाऊंट 15,000, 15,000, 30,000 आहे. हे 30,000 हे तिघांना इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचं, कारण त्यांचा रेशो 1:1:1 आलेला आहे, म्हणजे इक्वल आहे. याचा अर्थ पहिल्या पार्टनरला 30,000 तिघांना डिस्ट्रीब्यूट करायचे, म्हणजे पहिल्या पार्टनरला किती येतील, करेक्ट 10,000, सेकंडला 10,000 आणि थर्ड पार्टनरला 10,000. ही झाली गुडविल विथ राईट ऑफची एंट्री, गुडविल रिटर्न ऑफ किंवा गुडविल राईट ऑफची एंट्री. आणि ही गुडविल रेज्डची एंट्री आहे. ही एंट्री येते गुडविल अकाउंट डेबिट टू एज कॅपिटल, बीज कॅपिटल. आणि ही एंट्री येते एज कॅपिटल अकाउंट डेबिट, बीज कॅपिटल अकाउंट डेबिट, सीज कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. ही न्यू रेशोमध्ये आणि ही ओल्ड रेशोमध्ये. मला वाटतं तुम्हाला गुडविलची ॲडजस्टमेंट समजली असेल. नेक्स्ट 3 ॲडजस्टमेंट झाले आपल्या. नंबर 4, ॲडजस्टमेंट नंबर 4, फर्निचर टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%. डेप्रिसिएशनचा इफेक्ट आहे ए मायनस डेबिट, डेप्रिसिएशनचा इफेक्ट आहे ए मायनस डेबिट. फर्निचर डेप्रिसिएट करायचं आहे, फर्निचर असेटला आहे, असेटला मायनस लेस डेप्रिसिएशन 10%, लेस डेप्रिसिएशन 10%. 15,000च्या 10%, एक 0 घालवा, 1,500, आउटरला येतील 13,500. 15,000चे फर्निचर 13,500 झाले. म्हणजे इन्क्रीज झाले का डिक्रीज झाले, डिक्रीज झाले. असेट जेव्हा डिक्रीज होतात तेव्हा आपला तो लॉस असतो, तो लॉस आपण इथं डेबिटला रेकॉर्ड करायचा. म्हणून इथं आपण लिहिले बघा ए मायनस डेबिट, तो डेबिटला येईल. डेबिटला टू फर्निचर अकाउंट रुपीज 1,500, टू फर्निचर अकाउंट रुपीज 1,500. बरेच विद्यार्थी 13,500 मांडतात तिथं. 13,500ने आपला लॉस केवढा झाला आहे, फक्त 1,500. तेवढाच जो लॉस आहे तो इथं रेकॉर्ड करायचा आहे P&Lच्या डेबिटला.
नेक्स्ट, स्टॉक वॉज व्हॅल्यूड ॲट ₹70,500. स्टॉकची किंमत 70,500 झाली. आपण स्टॉकची प्राईस पाहूया किती आहे. स्टॉकची ओरिजिनल प्राईस 68 आणि आता किती झाली 70,500. 70,500 आउटरला मांडा. बरेच विद्यार्थी हे 70,500 इनरला मांडतात आणि याची टोटल करतात, हे चुकीचं आहे. स्टॉकची किंमत 70,500 झाली, याचा अर्थ 70,500 आउटरला येतील आणि या दोन्हीमधला डिफरन्स इथं येईल. तो डिफरन्स येतो 2,500. स्टॉक वाढला का कमी झाला? वाढला, त्यामुळे इथं लिहिणार आहोत आपण ॲड इन्क्रीज. 68चा स्टॉक 70 झाला म्हणजे इन्क्रीज झाला, याचा अर्थ आपला तो प्रॉफिट झाला. म्हणून आपण इथं इफेक्ट दिला क्रेडिट, ए प्लस क्रेडिट, कारण क्रेडिटला आपण प्रॉफिट रेकॉर्ड करतो, फायदा आपण क्रेडिटला रेकॉर्ड करतो. त्यामुळे इथे क्रेडिटला येईल बाय स्टॉक अकाउंट ₹2,500. बाय स्टॉक अकाउंट ₹2,500. नेक्स्ट झाला प्रॉब्लेम. आता 3 स्टेप्स असतील आपल्या. पहा, स्टेप्समध्ये आपण सगळ्या स्टेप्स या पहिल्या पूर्ण केलेल्या आहेत. यामधली पहिली स्टेप आहे P&L ॲडजस्टमेंट अकाउंट बंद करा. या अकाउंटला येणारा फरक ओल्ड पार्टनर्सना ओल्ड रेशोमध्ये वाटा. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट क्लोज करायचा आणि या अकाउंटला येणारा जो फरक आहे तो ओल्ड पार्टनर्सना ओल्ड रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा. हा आपला P&L ॲडजस्टमेंट आहे. ज्या साईडची टोटल जास्त असेल त्या साईडची आपण टोटल करणार आहे. क्रेडिटची टोटल जास्त दिसते, टोटल येते 2,500. ही टोटल आपण डेबिटला रेकॉर्ड करतो आहे 2,500. याच्यामध्ये हे मायनस करायचं आहे. फायनल अकाउंटमध्ये आपण प्रॉफिट शोधत होतो बा NP, सेम तीच प्रोसेस आहे. ती अमाऊंट येते 1,000. हे 1,000 आपली स्टेप बघा. ह्या स्टेप्स तुम्ही लिहून घेतला असालच. P&L ॲडजस्टमेंट अकाउंट बंद करा. येणारा फरक ओल्ड पार्टनर्सना ओल्ड रेशोमध्ये. ओल्ड रेशो इक्वल आहे, तुम्हाला लक्षात आहे, म्हणजे हा इक्वल ओल्ड पार्टनर्स. राम अँड मदन आर ओल्ड पार्टनर्स, सोहम इज न्यू पार्टनर. राम अँड मदनला ओल्ड रेशोमध्ये हे 1,000 डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. त्यामुळे इथं लिहा टू कॅपिटल अकाउंट राम त्याचा ओल्ड रेशो आहे 1/2, मदन 1/2. 1,000 1/2 मध्ये म्हणजे 500 अमाऊंट डिस्ट्रीब्यूट होईल. हा प्रॉफिट आहे का लॉस आहे? हा प्रॉफिट आहे. हा प्रॉफिट ए आणि बीला आपण डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. इथं टू कॅपिटल लिहिलेलं आहे म्हणजे कॅपिटलच्या कुठे येणार? क्रेडिटला येणार. टू कॅपिटल म्हणजे कॅपिटलच्या बायला. बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. राम 500, मदन 500 अँड सोहम डॅश. पुन्हा आपण प्रॉब्लेम सोडवण्याच्या स्टेप्समध्ये यातली ही स्टेप आपली कंप्लीट झाली. नेक्स्ट स्टेप, कॅपिटल अकाउंट क्लोज करा, फरक बॅलन्स शीटला घ्या. कॅपिटल अकाउंट क्लोज करा. कॅपिटल क्लोज करतोय मी. ज्या साईडची टोटल जास्त असेल त्या साईडची टोटल करायची. डेबिटची टोटल जास्त आहे का क्रेडिटची? करेक्ट, डेबिटची टोटल जास्त आहे. टोटल करतोय मी. फर्स्ट पार्टनरची टोटल येते 1,35,500. नेक्स्ट 1,35,500 आणि लास्ट 1,00,000. ही जी टोटल आलेली आहे ती डेबिटला मांडा. इकडं डेबिटला 1,35,500 सेम अमाऊंट अँड 1,00,000. या 135 मधून वरचे 10,000, या 135 मधून वरचे 10,000 आणि 1,00,000 मधून 10,000 मायनस करायचं आहे. त्याचं उत्तर आपण इथं मांडतोय. फर्स्ट पार्टनर 1,25,500. सेकंड पार्टनरचं आन्सर सांगा. करेक्ट, 1,25,500 अँड लास्ट पार्टनर 90,000. आपण कॅपिटल अकाउंट बाय बॅलन्स ब्रॉडडाऊननं स्टार्ट केला होता. आता कॅपिटल अकाउंट कशानं क्लोज करायचा? टू बॅलन्स कॅरीड डाऊन. करेक्ट, टू बॅलन्स कॅरीड डाऊन. पहा स्टेप्समध्ये कॅपिटल अकाउंट क्लोज करा, फरक बॅलन्स शीटला घ्या. हा जो बॅलन्स आलेला आहे फरक, तो बॅलन्स शीटला आपण रेकॉर्ड करणार आहोत. बॅलन्स शीटला ऑलरेडी आपण कॅपिटल अकाउंट मांडलेला आहे. राम, मदन, सोहम. इनरला येईल राम 1,25,500. नेक्स्ट मदन सेम अमाऊंट अँड थर्ड पार्टनर 90,000. टोटल इन आउटर कॉलम ₹3,41,000. 3,41,000. नेक्स्ट कॅपिटल क्लोज झालेलं आहे आपलं. पुन्हा स्टेप्समध्ये येऊया. ही स्टेप झाली. P&L क्लोज केला, कॅपिटल क्लोज केला. नेक्स्ट स्टेप आहे कॅश क्लोज करा आणि येणारा फरक बॅलन्स शीटला घ्या. कॅश अकाउंट क्लोज करा, येणारा फरक बॅलन्स शीटला. कॅश ऐवजी आपण उत्तरामध्ये बँक अकाउंट तयार केलेला आहे. बँक अकाउंट क्लोज करूया.
डेबिट साईड जास्त आहे, टोटल येते 1,27,100. ती क्रेडिटला आपण रेकॉर्ड करतोय 1,27,100. याच्यामधून वरची अमाऊंट मायनस करायची. आता जर वर काय नसेल तर तीच अमाऊंट आपलं उत्तर येणार 1,27,100. आपण कॅश अकाउंटची सुरुवात काय केली बघा, टू बॅलन्स ब्रॉट डाऊननं. एंड कशानं होईल, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 1,27,100. आणि आपल्या स्टेप काय सांगते, कॅश अकाउंट क्लोज करा, फरक बॅलन्स शीटला घ्या. त्यामुळं हा जो फरक आलेला आहे, कॅश अकाउंटला बॅलन्स आलेला आहे, तो आपण असेटला रेकॉर्ड करणार आहोत. बँक अकाउंट किंवा कॅश ॲट बँक रुपीज, कॅश ॲट बँक रुपीज 1,27,100. 1,27,100. लास्ट स्टेप, बॅलन्स शीट टॅली येईल. आता आपण एवढं केल्यानंतर आपली बॅलन्स शीट टॅली यायला पाहिजे. मी चेक करतोय बॅलन्स शीट टॅली आल्या का. करेक्ट. तुमचं काम आता हा प्रॉब्लेम तुम्ही वहीमध्ये सोडवायचा आहे आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये बॅलन्स शीट कोणत्या अमाऊंटला टॅली आली हे तुम्ही कमेंट करायचं आहे. पाहूया कुणाची कमेंट सर्वात प्रथम येते. ओके, थँक्यू.